आणि इथं क आलेला आहे, हे मुख्यमंत्री आहेत. आणि हे जर आपल्या मागण्या मान्य करत नसतील, आता तुम्ही फक्त इमॅजिन करा, फक्त कल्पना करा, कारण वरपासून खालपर्यंत यांचे अधिकारी पण यांच्यासारखंच बोलतात. आज आता कदाचित बच्चूभाऊ गेलेत म्हणून त्यांची जरा आमच्या अधिकाऱ्यांची बोबडी वळायला असेल, पण म्हणतील काय म्हणतील, मुख्यमंत्र्यांच्या वारसदार अधिकारी म्हणतील अभ्यास चालू आहे. आजचा हा मोर्चा यासाठी मोर्चा आहे, मुख्यमंत्री तुमचा अभ्यास लवकर संपवा, आता खरा अभ्यास काय आहे यांना सांगायचंय. यांचे जे वैभव आहे नेते आहेत ते म्हणतात चहा विकून आम्ही इथं आलेलो आहे, पण यांचा जे बिहेवियर असतं, वर्तन असतं, ते म्हणतात मित्र भाई बहिणो, यांचं वर्तन असतं ते प्रत्येक फिसण्यासारखं वर्तन असतं. मला असं वाटतं आजची जी आपली महापोर्टलची मागणी आणि संयुक्त परीक्षेची मागणी जर यांनी मान्य नाही केली तर यांना गद्दारीतून गॅस काढायला घालवायचा आहे. हे जर आपली जर मागणी मान्य नाही झाली तर यांना खऱ्या अर्थाने पकोडे तळायला घालवल्याशिवाय हे भारतातले जे युवक आहेत मानवी युवक राहणार नाहीये. आम्ही 30 तारखेला 1 तारखेला आपला मोर्चा आहे मुख्य मुंबईचा. या मोर्चाला सर्वांच्या मोठ्या संख्येनं आपण हजर राहूया. कोल्हापूर, सांगली, सातारा इथली जबाबदारी आहे आम्ही घेतो. फक्त शेवटी जाता जाता सांगायचंय की हिंदीमध्ये एक म्हण आहे कि गीदड़ की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है. मला असं म्हणायचंय की या सरकारचे दिवस भरलेले आहेत, यांच्या पापाचा घरा भरलेला आहे आणि यांनी आता जर लवकर आमची जर मागणी मान्य नाही केली तर यांना देखील नागपुरापर्यंत आपण मर्यादित करूया एवढं सांगतो. आणि विद्यार्थ्यांच्या एकच घोषणा देतो, आपण सर्वांनी घोषणा देताना मी थांबतो. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, महापरीक्षा पोर्टल रद्द झालंच पाहिजे आणि नोकरी आमच्या हक्काची. धन्यवाद. या ठिकाणी आपली जी काही